कालच संजय राऊतांनी महापालिका निवडणुकात ठाकरे गट स्वबळावर लढणार असा नारा दिला आणि त्यानंतर आता महापालिका निवडणुकीत ठाकरे गटानं स्वबळाचा नारा दिल्यानंतर नारायण राणे यांची प्रतिक्रिया समोर येते। ठाकरेंची आता स्वबळाची ताकद राहिलेली नाही असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचलंय। लोकसभा के लिए हम सभी ने इंडिया आघाड़ी बनाई, विधानसभा के लिए राज्य में महाविकास आघाड़ी बनाई। अब जो लोकल बॉडी चुनाव है ये कार्यकर्ताओं का चुनाव होता है, तो सभी कार्यकर्ता चाहते हैं कि हम चुनाव लड़ें और उसमें 3-4 पार्टी एक साथ मिलकर चुनाव लड़ते हैं तो कार्यकर्ताओं के ऊपर अन्याय होता है। कांग्रेस के नेताओं ने मेरा बयान ठीक से सुनना चाहिए, सुनने की भी आदत लगनी चाहिए। हमने ये नहीं कहा की इंडिया आघाडी टूट गई है, महाविकास आघाडी टूट गई है। उद्धव ठाकरे पहिला केव्हाही असे हात करायचा, दोन्ही हाताचं माझ्या जात नाही असे। आता एवढे राहिलेत, असे होते ना, आता मुठभर राहिलेत। काय सोबळावर लढणार? म्हणजे उद्या सोबळावर लढणार, एक आला काय 5 आले काय, याच्या सोबळाची ताकद त्यांची नाही। शिवसेना बाळासाहेबांच्या वेळी वेगळी आणि आता साहेबांनी 46 वर्षात जे मिळवलं यांनी 2.5 वर्षात गमावलं। यानंतर आता महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा न्यूज पॉइंट 20 मधून। मसाजोगमध्ये ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल। सरपंच देशमुखांच्या हत्येला 33 दिवस पूर्ण झालेत। आणखी एका सरपंचाच्या मृत्यूने बीड जिल्हा पुन्हा आदरलाय। परळीतल्या अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला। राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकी स्वाराला उडवलं। यामध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलीस करत आहेत। इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असं मी म्हणालो नाही असं म्हणत संजय राऊतांनी काँग्रेसला सुनावलंय। काँग्रेसच्या नेत्यांना नीट ऐकायची सवय करून घ्यायला हवी असा सल्लाही राऊतांनी काँग्रेसला दिलाय। आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मात्र मुंबईतील शाळांचा फारसा प्रतिसाद नसल्याचं दिसून येत आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जागांची घट झाली असून 327 शाळांमधून फक्त 6000 जागांची नोंदणी झालेली आहे। परळीतल्या अपघातामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झालेल्या राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं दुचाकी स्वाराला उडवले। यामध्ये विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालाय। परळी तालुक्यातल्या मिरवट फाट्यावर हा अपघात झालाय, ज्यामध्ये सरपंचाचा मृत्यू झाला। पुण्यातील मगरपट्टा परिसरामध्ये एका युवकानं भर रस्त्यात पोलिसाला मारहाण केली। हा युवक एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करत होता। दरम्यान वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हटकलं आणि त्या रागातून तरुणानं थेट पोलीस कर्मचाऱ्यावरच हल्ला केलाय। वाकड पोलिसांनी महागड्या कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या ठोकलेल्या आहेत। या टोळीतून 3 महागड्या कार आणि त्यांच्या बनावट चाव्या असा 60 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दरम्यान या चोरांवर चोरीचे 9 मोठे गुन्हे दाखल असल्याचंही उघड झालंय। आमचे 60% लोक सुट्टीवर आहेत। झाडांमध्ये अडकलेले नायलॉन मांजा घरटे बांधण्यासाठी पक्षी वापरत आहेत। यामधून त्यांना जीवघेण्या दुखापती होतात आणि काही प्रकरणांमध्ये त्यांचा मृत्यू देखील होतो। त्यामुळे आता नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे। पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील इंटिग्रेटेड कोचिंग डेपोमध्ये 3 नवीन पिटलाईन तयार करण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। या पिटलाईन्स तयार झाल्यानंतर देशभरातील विविध ठिकाणांसाठी गाड्यांची संख्या वाढणार आहे। विशेष म्हणजे वांद्रे टर्मिनसहून वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे। वंदे भारत एक्सप्रेस नंतर विना वातानुकूलित अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात आलेली आहे। तिकीट दर कमी असल्यामुळे 4 अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे आणि या एक्सप्रेसला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळतोय।
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. रेल्वे फाटक बंद असल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. अखेर कंटाळून फाटकाखालून वाकून नागरिक प्रवास करतायत आणि नागरिकांकडनं ओव्हरब्रिजची मागणी होते, मात्र प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय. सांगलीच्या मिरज शहरातील रुईकर पानंद परिसरामध्ये ओढ्यावर पूल बांधण्यात आलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं. पूल नसल्याने जीव मुठीत धरून विद्यार्थी शाळेत जायचे, मात्र आता पुलाला मंजुरी देऊन बांधकाम तात्काळ केल्याने विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानलेत. अटल सेतूजवळ नवा हायवे बांधण्यात येणार आहे. त्यामुळे अटल सेतूजवळून महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरनं जोडता येणार आहे. 3700 कोटींचा हा प्रकल्प 30 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचं टार्गेट NHAIला ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे अटल सेतू ते मुंबई गोवा महामार्गापर्यंतचा प्रवास हा 20 ते 30 मिनिटात पूर्ण होणार आहे. यानंतर आता मेट्रोने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण आता मेट्रोने तुम्ही जलद वेगानं घरी पोहोचू शकता. अंधेरी ते दहिसरमध्ये धावणाऱ्या मेट्रोचा वेग आता वाढणार आहे. सध्या या मार्गावरच्या मेट्रो ताशी 60 किलोमीटर आहेत, तो वाढून आता 80 किलोमीटर होणार आहे. नियमित सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्याने हे बदल होणार आहेत आणि या दोन्ही मार्गांवर मिळून दररोज 2.5 लाखांहून अधिक प्रवासी ये जा करतात आणि आता त्यांच्या प्रवासामध्ये बचत होणार आहे. यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. गेल्या काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झालेली आहे, त्यामुळे पहाटे काहीसा गारवा आणि दिवसभर उकाड्याचा सामना करावा लागतोय. मात्र रविवारपासून मुंबईमधील तापमानामध्ये घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. टोरेसच्या विविध शाखांमधून 9 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसंच बक्षीस स्वरूपामध्ये गाडी विकणाऱ्या 15 गुंतवणूकदारांची ओळख पटवण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे. टोरेस कंपनीने दादरच्या शाखेसाठी 25 लाख रुपये महिना भाडं मोजलं होतं. त्यामुळे मालकाने केलेला भाडे करार रकमेचा व्यवहार या तपशिलांची आता चौकशी सुरू झाली. तसंच टोरेस कंपनीनं 15 गाड्या विकत घेतल्यानं आणि 5 गाड्या आरक्षित केल्याचे पुरावेही पोलिसांना सापडले. कल्याणमध्ये नशेसाठी बेकायदेशीर कोणीन फॉस्फेट सिरपचा वापर करण्यात आलेला आहे. या प्रकरणी कल्याण अंमली पदार्थविरोधी विशेष पथकानं कारवाई करत 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात. 192 बेकायदेशीर कोडीन फॉस्फेट सिरपच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. परळीमध्ये झालेल्या सरपंचाचा हा अपघात आहे की घातपात, असा सवाल उपस्थित केलेला आहे आमदार सुरेश धस यांनी. संपूर्ण राज्यभर बीडची चर्चा सुरू आहे, तरी देखील अवैध राखेचे टिप्पर काही बंद झालेले नाहीत आणि याला परळीचे पोलीस जबाबदार आहेत, असा आरोप सुरेश धस यांनी केलेला आहे. याआधी सुद्धा राखेच्या टिप्परवरनं सुरेश धस यांनी आरोप केले होते आणि आता याच राखेच्या टिप्परखाली येऊन विद्यमान सरपंचाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे अभिमन्यू क्षीरसागर जे विद्यमान सरपंच होते त्यांचा नेमकी अपघात आहे की घातपात, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केलाय. अवैध राखेचं जे लूट परळीमध्ये चालू आहे त्याचा करिश्मा बघा. मला वाटतं सौंदाणा गावचे सरपंच दलित सरपंच आहे, त्या सरपंचाचा जागेवर खात्मा केला गेला आहे आणि तो घातपात आहे का ॲक्सिडेंट आहे अजून त्याचा शोध लागायचा आहे. राखेचे टिप्पर बंद नाहीत, आजही राखेचे टिप्पर चालू आहे, अवैध वाहतूक चालू आहे आणि ह्याला परळीची पोलीस आणि परळीचे थर्मल पॉवरचे अधिकारी कर्मचारी याला जबाबदार आहे. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येतोय. अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत हिच्या उपस्थितीमध्ये महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. हा महोत्सव 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याला शिवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. शनिवारी ठाण्यातील उपवन येथे सांस्कृतिक आर्ट्स फेस्टिवलमध्ये त्याचा सन्मान करण्यात आला.
टीम इंडियाची इंग्लंड विरुद्धच्या 5 T20 सामन्यांच्या मालिकेसाठी घोषणा झालेली आहे। स्टार खेळाडू मोहम्मद शमी याची संघामध्ये एंट्री झाली असून दुखापतीमधून सावरल्यावर मोहम्मद शमी कमबॅक करतोय। अकोल्याच्या एका अंगणवाडीमध्ये कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पिन निघालेली आहे। गोळी अर्धीच सेवन करायची असल्याने ती मध्ये तोडली असता त्यामध्ये पिन सापडली। पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे। लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आता 22,000 एकर परिसरामध्ये पसरलेली आहे। आतापर्यंत या आगीमध्ये 16 लोकांचा मृत्यू झाला असून 12,000 पेक्षा जास्त इमारती आणि घरं नष्ट झालेली आहेत। बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या वरळी मतदारसंघामध्ये शिंदे गटाकडून मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली। विरोधकांना कावीळ झाल्यामुळे त्यांना सगळंच पिवळं दिसतंय, म्हणून त्यांनी या चष्म्याची गरज आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला टोला लगावलाय। फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही, तर निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम वर्षाच्या 12 महिने चालू असतं। आता कोणाला राजकीय चष्म्याची गरज आहे ते तुम्हाला जास्ती माहिती आहे, कारण त्यांना सगळ्यांना कावीळ झाल्यानंतर पिवळं दिसतं। त्यामुळे अशा लोकांना चष्मे द्यायला पाहिजे, तेही चष्मे देऊ। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हा घणाघात केलेला आहे। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। राज्यामध्ये थंडीचा जोर आता ओसरला आहे। ढगाळ हवामानामुळे राज्यामध्ये गारठा कमी झालाय। तापमानात वाढ होत असल्याने अनेक ठिकाणी पारा 10 अंशांच्या वर गेलाय। उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागामध्ये अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानामध्ये वाढ राहण्याची शक्यता आहे। मुंबईच्या हवेची गुणवत्ता गेल्या काही दिवसांपासून ढासळत चाललेली आहे। मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या जीवनमानावर आणि आरोग्यावर परिणाम होताना दिसतोय। पालिकेकडून प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाहीये। हमीभावाप्रमाणे सोयाबीन खरेदी आता मोजक्या खरेदी केंद्रांवर सुरू आहे। जाचकटी ग्रेडरची मनमानी आणि वखार महामंडळाच्या प्रतिनिधींकडून सोयाबीन नाकारलं जात असल्याने खरेदी केंद्रांची डोकेदुखी वाढलेली आहे। त्यामुळे सरकारची खरंच सोयाबीन खरेदी करण्याची मानसिकता आहे का असा सवाल उपस्थित होतोय। अंगणवाडीच्या अन्नामध्ये अळ्या सापडल्याचे प्रकार अगदी नित्याचेच असताना आता आणखीन एक गंभीर आणि चिंतादायक अशी बातमी समोर येतेय। अकोल्याच्या एका अंगणवाडीमध्ये कॅल्शियम विटामिनच्या गोळीतून चक्क स्टेपलरची पेन निघालेली आहे। गोळी अर्धीच सेवन करायची असल्याने ती मध्येच तोडली आणि त्यामध्ये पिन सापडली। यामुळे आता पिंजरच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे या संदर्भात तक्रार नोंदवण्यात आलेली आहे। कांदा आता काढणीनंतर 3 महिने टिकणारे पारंपरिक खरीप वाणांच्या तुलनेमध्ये या वाणाची टिकवण क्षमता जास्त आहे। राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास प्रतिष्ठान म्हणजेच NHRDF ने कांद्याचं हे नवे वाण विकसित केलेलं आहे। संक्रांतीच्या निमित्ताने बाजारामध्ये विविध भाज्या विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। भोगी असल्याने त्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची किरकोळ बाजारासह शहरातील अन्य भाजी मंडईमध्ये आवक वाढलेली आहे। मागणीमुळे भावातही काहीशी वाढ झाली आहे। प्रत्येक भाजी ही 15 ते 35 रुपये पाव किलोने विकली जाते। यानंतर आता बातमी आहे एका व्हायरल मेसेज संदर्भातली, जो मेसेज आहे किंग खान संदर्भातला। किंग खान शाहरुख खानच्या लग्नाला 33 वर्ष झाली, मात्र आता शाहरुखने पत्नीचं धर्मपरिवर्तन केलेले असा दावा करणारा मेसेज आणि फोटो व्हायरल होतोय।
पण हे खरं आहे का याची आम्ही पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूयात. हे फोटो पाहून तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. कधीही नकाबमध्ये न दिसणाऱ्या गौरीला अचानक काय झालं? हे फोटो पाहून आम्हालाही अनेक प्रश्न पडले. गौरी खाननं मुस्लिम धर्म स्वीकारलाय का? शाहरुखनं असं का केलं? शाहरुखच्या फॅन्सना हे आवडेल का? शाहरुख कडून गौरी खानचं धर्म परिवर्तन. लग्नाच्या 33 वर्षांनंतर गौरी खाननं मुस्लिम धर्म स्वीकारला. व्हायरल फोटो मागचं सत्य काय? किंग खान शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान. हिंदू मुस्लिम लव्ह स्टोरी देशभरात नेहमीच चर्चेत राहिली. मात्र हे फोटो पाहून सगळ्यांनाच धक्का बसलाय. शाहरुखनं गौरी खानचं धर्म परिवर्तन केलंय का? काही जण सोशल मीडियावर म्हणतायत की लग्नाच्या 33 वर्षांनंतर शाहरुखनं गौरी खानचं धर्म परिवर्तन केलंय. पण फोटोत दिसतंय ते खरं आहे का? धर्मावरून शाहरुखला अनेकदा ट्रोल करण्यात आलंय, तर त्याची पत्नी गौरी खानचं कौतुक केलं जातं. मात्र हे फोटो पाहून गौरी खानलाही ट्रोल केलं जातंय. या फोटोमुळे सोशल मीडियात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या फोटोचं सत्य सांगणं गरजेचं आहे. आम्ही या फोटोची पडताळणी सुरू केली, पण त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. शाहरुख खाननं लग्नाच्या 33 वर्षांनंतर पत्नी गौरी खानचं धर्म परिवर्तन केलं. मक्कामध्ये जाऊन गौरीला हिंदू धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. हा मेसेज आणि गौरीचा बुरख्यातील फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोत मागे पाक खानाए काबा दिसतोय. त्यामुळे अनेकांना शाहरुखनं पत्नीचं धर्म परिवर्तन केल्याचं वाटतंय. यामुळेच दोघांवर टीका केली जातीये. मात्र हे खरंय का? यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं फोटोची पडताळणी सुरू केली. व्हायरल फोटोंची माहिती मिळवण्यासाठी रिव्हर्स सर्च इमेज करून पाहिली. मात्र असे फोटो इतर कुठेही सापडले नाहीत. त्यामुळे आमच्या टीमनं थेट शाहरुख खानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन पडताळणी केली. तिथंही आमच्या हाती काहीच माहिती लागली नाही. तसंच शाहरुख आणि गौरीनंही माहिती शेअर केली नाही. मग हा नक्की काय प्रकार आहे याचा आम्ही रिसर्च केला. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. शाहरुखनं गौरीचं धर्म परिवर्तन केलेलं नाही. व्हायरल फोटो AIच्या माध्यमातून बनवलाय. गौरी खान ही हिंदू धर्माची आहे. गौरी आणि शाहरुखचा आंतरधर्मीय विवाह 25 ऑक्टोबर 1991 रोजी झाला. लग्नानंतरही गौरीनं धर्म बदलला नाही. गौरी पती शाहरुख खानच्या इस्लाम धर्माचा आदर करते. मात्र AIचा गैरवापर करून शाहरुख आणि गौरीला सोशल मीडियातून ट्रोल केलं जातंय. त्यामुळे आमच्या पडताळणीत शाहरुखनं गौरीचं धर्म परिवर्तन केल्याचा दावा असत्य ठरलाय. तुमच्या मोबाईलवर असे फोटो आल्यास लगेच विश्वास ठेवू नका. याची शहानिशा करा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.